नमस्कार. मागील लेक्चरमध्ये आपण BA सेकंड इयरचं थर्ड सेमचं इंग्लंडची राज्यघटना पाहत होतो आणि त्या इंग्लंडच्या राज्यघटनेमध्ये आपण पंतप्रधानचे अधिकार व कार्ये हे बघितले. आता आपण पुढच्या या लेक्चरमध्ये पाहतोय की मंत्रिमंडळ पंतप्रधानासोबत पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे दोघंही मिळून कार्य करतात. तर मंत्रिमंडळाची निर्मिती कशी होते तर जसंच कॉमन सभागृहाचं निवडणुकीचं निकाल जाहीर होताच कोणत्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त झाले हे चित्र स्पष्ट होते आणि बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्याला राजाकडनं आमंत्रण दिले जाते आणि हे आमंत्रण म्हणजेच पंतप्रधानच्या नेत्याची नियुक्ती आहे. हे आमंत्रण म्हणजेच मंत्रिमंडळाच्या नेत्याची नियुक्ती आहे आणि म्हणजे पंतप्रधानांची नियुक्ती आहे. आणि पंतप्रधान काय करतो आपल्यासोबत यादी घेऊनच येते की आपल्या मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश करायचा आहे आणि ती यादी राजाकडे दिली जाते आणि राजा पंतप्रधानांच्या दिलेली यादी अनुसार काय करतात मंत्रिमंडळाचं गठन करतात. म्हणजे पंतप्रधानांच्या नियुक्तीमध्येच मंत्रिमंडळाची नियुक्ती अंतर्भूत आहे असं आपल्याला दिसून येते. कारण की जसंच कॉमन सभागृहामध्ये ज्या पक्षाला बहुमत प्राप्त होते त्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान म्हणून आमंत्रित करण्याचं काम राजाद्वारे केलं जाते आणि हे आमंत्रण त्याला प्राप्त होताच तो मंत्रिमंडळाची यादी घेऊन येतो आणि राजाला देतो आणि त्या अनुषंगाने राजा मग मंत्रिमंडळाची नियुक्ती करतो. आता मंत्रिमंडळाचे विविध प्रकारचे मंत्री आपल्याला पाहायला मिळते इथे. तर मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांची नावे निश्चित करण्याचा दिवस जसं आपण सांगितलं की पंतप्रधानांनी सांगितलं की हे नावे निश्चित करण्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत पंतप्रधानांच्या आयुष्यातील कठीण दिवस आहे असं पंतप्रधान डिझरायली महोदयांनी व्यक्त केलेले आहे आपले विचार. कारण की पंतप्रधानाला मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश करायचा आहे यासंबंधी निर्णय घेणे अतिशय त्याच्याकरता कठीण आणि जिगरीचे असते. कारण की त्याला वैयक्तिक बाबीचा विचार करावा लागते, त्याला पार्लमेंटमध्ये जे विविध गट असतात त्याचा विचार करावा लागते, पक्षाच्या प्रमुख पुढाऱ्यांचं त्याच्यामध्ये समावेश होईल याच्याकडे त्याला लक्ष द्यावं लागते. परत जे तज्ज्ञ व्यक्ती आहे त्या व्यक्तींचा समावेश होईल याच्याकडे त्याला लक्ष द्यावं लागते. अशा विविध वैयक्तिक आणि सगळ्या प्रादेशिक गोष्टीला प्रतिनिधित्व मिळेल प्रादेशिक भागाला त्याच्याकडे त्याला लक्ष द्यावं लागते. म्हणून अनेक पंतप्रधान असं वर्णन करून गेलेले आहे की पंतप्रधानांच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस म्हणजे मंत्रिमंडळाची नियुक्ती करणे आहे. आणि त्या पंतप्रधानांच्या इच्छा म्हणजे हे जर गोष्टी सोडली तर पंतप्रधानाला आपल्या मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश करावं या बाबतीत पूर्णपणे स्वातंत्र्य असते असं आपल्याला दिसून येते. आता मंत्रिमंडळाची रचना जर पाहिली तर मंत्रिमंडळ आणि मंत्रिपरिषद या दोघांमध्ये फार अंतर आहे. मंत्रिपरिषद जेव्हा आपण म्हणतोय तर त्यामध्ये सगळे मंत्री कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री आणि उपमंत्री या सगळ्यांचा समावेश मंत्रिमंडळामध्ये होतो. आणि जेव्हा आपण मंत्रिपरिषदामध्ये होतो आणि जेव्हा आपण मंत्रिमंडळ म्हणतो आहे म्हणजे मंत्रिपरिषद हे मोठं रूप आहे ज्यामध्ये कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री आणि उपमंत्री या सगळ्यांचा समावेश होतो. आणि मंत्रिमंडळ जेव्हा आपण म्हणतो आहे तर मंत्रिमंडळामध्ये फक्त कॅबिनेट दर्जाचे मंत्री जे की ज्यांच्याकडे खाते असते आणि संपूर्ण धोरण ठरवण्याचं काम त्यांच्याद्वारे केलं जाते त्या सगळ्यांचा समावेश मंत्रिमंडळामध्ये असते. यांची संख्या 21 ते 24च्या दरम्यान असते असं आपल्याला दिसून येते. आता इंग्लंडमध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येते की कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री आणि उपमंत्री तिथे आपल्याला पाहायला मिळते. यासोबतच तिथे विधी मंत्रीसुद्धा आपल्याला दिसून येते म्हणजे विधी मंत्रीसुद्धा यांचा सुद्धा समावेश यामध्ये होतो. आता कॅबिनेट मंत्री जर हे पाहिलं तर संपूर्ण खाते आणि धोरण ठरवण्याचं काम या कॅबिनेट मंत्रीद्वारे केलं जाते आणि यासोबतच त्यांना मदत करण्याकरता कारण की मंत्रिमंडळ एकटं सगळं कार्य करू शकत नाही तर मंत्रिमंडळाच्या विविध समित्या गठीत केल्या जातात. या समित्यांमध्ये सगळे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ पंतप्रधान त्याचा अध्यक्ष असतो
आणि काही कॅबिनेट दर्जाच्या मंत्रींचा समावेश होतो. संपूर्ण निर्णय या समित्यांद्वारे घेतला जाते आणि त्या अनुषंगाने ते मंत्रिमंडळाला कळवतात आणि संपूर्ण कार्य त्या अनुषंगाने चालते. म्हणजे धोरण ठरवण्याचं काम या समित्यांद्वारे केले जाते. आजकाल या विविध समित्या त्याच्याकरता गठीत केल्या जातात. आता मंत्रिमंडळाची कार्यपद्धती हे जर आपण पाहिलं तर मंत्रिमंडळाची बैठक आमंत्रित करण्याचा अधिकार पंतप्रधानांना आहे. बैठकच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधानच असतो. बैठकीमध्ये कोणत्या विषयावर चर्चा करायची आहे हे ठरवण्याचं कामसुद्धा पंतप्रधानांद्वारे केलं जाते. जे विषय निश्चित केले जाते तर म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक कुठे घ्यायची आहे, केव्हा घ्यायची आहे, जनरली आठवड्यातनं एकदा यांची मंत्रिमंडळाची बैठक घेतली जाते आणि यामध्ये संपूर्णपणे पंतप्रधानांचं निवासस्थान 10 डाउनिंग स्ट्रीट त्याचं हे नाव आहे. जनरली तिथे पंतप्रधान मंत्रिमंडळाची बैठक आमंत्रित करतो. पण याशिवाय जर अजूनही कुठे आमंत्रित करायचं असेल तर ते करण्याचा अधिकार पंतप्रधानांना आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणत्या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे किंवा चर्चा करायची आहे हे ठरविण्याचा अधिकार पंतप्रधानांना आहे. कोणत्या विषयावर चर्चा करायची आहे ते विषय निश्चित करून पूर्ण कार्यक्रम पत्रिका तयार करून पंतप्रधान 3-4 दिवस अगोदरच मंत्रिमंडळाला देऊन देतो. म्हणजे त्या अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पूर्णपणे आपल्या विषयाशी संबंधित पूर्णपणे तयारी करून येतात आणि ज्या प्रश्नावर चर्चा करायची आहे त्याची पूर्णपणे त्यांची तयारी असते. तर अशा प्रकारे आपण पाहतोय की पूर्णपणे यांची कार्यक्रम पत्रिका तयार झालेली असते. कार्यक्रम पत्रिका तयार झाल्यानंतरही एखादा तातडीचा प्रश्न आहे आणि त्यावर चर्चा व्हायला पाहिजे असं पंतप्रधानांना वाटलं तर तातडीच्या प्रश्नावर चर्चा करण्याचा अधिकार सुद्धा पंतप्रधानांना आहे. मग मंत्रिमंडळाच्या बैठकीची कार्यक्रम पत्रिका जे तयार केली जाते त्या विषयावर चर्चा होते. प्रत्येक मंत्र्याला स्वतःचे विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक मंत्री आपला जोपर्यंत एकमत नाही होत तोपर्यंत आपले विचार व्यक्त करू शकते. एकमत न झाल्यास बहुमताने निर्णय घेतला जातो. पण एकमताने निर्णय हो की बहुमताने निर्णय घ्या त्याची वाच्यता त्यांना कुठेच करता येत नाही. अत्यंत गुप्त पद्धतीने ही चर्चा केली जाते. या चर्चेची नोंद संसदीय सचिव ठेवत असतो पण ती कोणालाही प्रसिद्ध करता येत नाही. म्हणजे गुप्त प्रकारे ती नोंद ठेवली जाते. कोणत्याही मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर सुद्धा त्याला सांगता येत नाही की मी कुठल्या विषयावर चर्चा केली आहे. म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकमत किंवा बहुमत यापैकी कोणत्याही प्रकारे निर्णय झाला तरीही तो निर्णय संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय समजला जातो असं आपल्याला दिसून येते. मंत्रिमंडळाची कार्य आपण इथे पाहूया की मंत्रिमंडळ कोणती कोणती कार्य करते आहे. तर सगळ्यात आधी शासकीय धोरण ठरवण्याचं काम त्याच्याद्वारे केलं जाते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रश्नावर जे धोरण ठरवायचे आहे ते धोरण ठरवण्याचं काम मंत्रिमंडळ करत असते. आधी शासकीय धोरण ती निश्चित करते. यामध्ये अंतर्गत धोरण तसेच परराष्ट्रीय धोरण या दोन्हींचा समावेश होतो. या दोन्ही धोरण त्यांच्याद्वारे ठरवले जाते. तसेच देशाच्या बाहेर घडणाऱ्या ज्या महत्त्वपूर्ण प्रचलित समस्या आहे त्यावर सुद्धा विचार केले जाते आणि त्यावर सुद्धा धोरण ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? मंत्रिमंडळाला आहे. म्हणजे व्यापार, उद्योग, शिक्षण, कृषी इत्यादी विविध क्षेत्रामध्ये धोरण ठरवण्याचं काम या मंत्रिमंडळाद्वारे केले जाते. मग धोरण ठरवल्यानंतर निर्णय घेतल्यानंतर त्याला स्पष्टपणे कायदेशीर स्वरूप मिळावं म्हणून प्रत्येक संबंधित खात्याचा मंत्री ते धोरण पार्लमेंटमध्ये सादर करतो. पार्लमेंटमध्ये त्या विधेयकावर चर्चा होते. पार्लमेंटनी त्याला बहुमताला मंजुरी दिली की ते विधेयक पुन्हा मग मंत्रिमंडळाकडे येते आणि मंत्रिमंडळाला म्हणजे त्या विधेयकाला किंवा त्या धोरणाला मंत्रिमंडळ प्रत्येक मंत्री जो असतो आपापल्या खात्याच्या माध्यमातून संबंधित धोरणाची काय करतो? अंमलबजावणी करून घेतो. म्हणजे राष्ट्रीय धोरण पार्लमेंटने मंजूर केल्यानंतर त्या विधी नियमाची अंमलबजावणी करण्याचं काम सुद्धा सनदी नोकरवर्गातर्फे मंत्रिमंडळाला करून घ्यावी लागते. पार्लमेंटमध्ये सादर करण्यात आलेले जे शासकीय विधेयक आहे ते संपूर्ण विधेयक प्रशासकीय यंत्रणेमार्फत म्हणजे सनदी नोकरशाही मार्फत
ते पूर्णपणे त्याला अंमलबजावणी करून घ्यावं लागते आणि आपापल्या खात्याच्या बाबत संबंधित खात्याचा मंत्री जबाबदार असतो. अशा प्रकारे धोरण ठरविणे व त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार मंत्रिमंडळाला आहे. दुसरं महत्त्वाचं कार्य करतं आहे मंत्रिमंडळ की पार्लमेंटने मंजूर केलेल्या राष्ट्रीय धोरणावर सर्वोच्च नियंत्रण. पार्लमेंटने जे विधेयक मंजूर केलेले आहे, कारण की ब्रिटिश जनतेचे निर्वाचित प्रतिनिधी पार्लमेंटमध्ये असतात, म्हणून पार्लमेंटला जनतेचं प्रतिनिधित्व करावं लागतं. ते जनतेची इच्छा व्यक्त करण्याचं काम करतात. मग पार्लमेंटने जे मंजूर केलेले धोरण आहे ते म्हणजे पूर्णपणे ते धोरण प्रशासकीय यंत्रणेद्वारे त्याची अंमलबजावणी करावी लागते आणि ही अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मंत्रिमंडळाची आहे. म्हणून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेवर मंत्रिमंडळाचे पूर्णपणे नियंत्रण असते. संपूर्ण प्रशासन मंत्रिमंडळाच्या अधीन असते आणि पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याचा अधिकार प्रशासकीय यंत्रणेवर मंत्रिमंडळाला प्राप्त झालेला आहे. आणि या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याच्या माध्यमातून संपूर्ण देशावर कोणाचं नियंत्रण असते? तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचं नियंत्रण असते. अशा प्रकारे पार्लमेंटने ठरवलेल्या धोरण वर राष्ट्रीय धोरणावर सर्वोच्च नियंत्रण कोणाचं असते? तर मंत्रिमंडळाचं असते. मग शासनाच्या विविध खात्यांमध्ये समन्वय निर्माण करण्याचं कार्य मंत्रिमंडळाला करावं लागते. मंत्रिमंडळ शासनाच्या विविध खात्यांमध्ये सातत्याने समन्वय निर्माण करत असते. कितीही काटेकोरपणे विभाजन केलं, प्रत्येकाला वेगवेगळं खातं दिलं, तरी त्यांच्यामध्ये कुठल्याही बाबतीत वाद होणार नाही असं होऊ शकत नाही. मग अशा वेळेला वाद निर्माण झाल्यास विविध खात्यांमध्ये समन्वय निर्माण करण्याचं काम मंत्रिमंडळाला करावं लागते. प्रत्येक खात्याच्या अधिकार कार्याची मर्यादा सुनिश्चित त्याला करावी लागते आणि प्रशासकीय यंत्रणा सुरळीत चालविण्याकरता जर विविध खात्यांमध्ये जर कुठला वाद निर्माण झाला तर समन्वय निर्माण करण्याचं काम त्यांच्याद्वारे केलं जाते. अर्थ विषयक कार्यामध्ये जर आपण पाहिलं तर अर्थ विधेयक अर्थमंत्रीद्वारेच पार्लमेंटमध्ये ठेवला जातो आणि पार्लमेंटमध्ये त्याला मंजुरी दिल्यानंतर पुन्हा त्या आर्थिक धोरणाची अंमलबजावणी सुद्धा त्याला करावं लागते. आणि प्रशासकीय कार्य व्यवस्थित रूपाने चालविण्याकरता विविध नियुक्ती करण्याचा अधिकार, सगळ्या नियुक्ती राजाच्या नावाने होत असली तरीही त्या प्रत्यक्षामध्ये आपण पाहतोय किंवा व्यवहारात आपण पाहतोय की ती नियुक्ती पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच केली जाते. अशा प्रकारे आपल्याला असं दिसून येते की मंत्रिमंडळाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की मंत्रिमंडळ हेच इंग्लंडचे सतत कार्यरत असणारे मंडळ आहे. राज्यकारभारावर नियंत्रण त्यांच्याचद्वारे ठेवलं जाते. संपूर्ण मंत्रिमंडळ काय करते? राज्यकारभार जे धोरण ठरवते आहे त्या धोरणाची पार्लमेंटने एकदा मंजुरी दिली म्हणजे मंत्रिमंडळ धोरण ठरवते, पार्लमेंट त्याला मंजुरी देते आणि पुन्हा त्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचं काम त्यांच्याद्वारे केलं जाते. अर्थमंत्री आर्थिक धोरण ठरविण्याचं काम अर्थमंत्रीद्वारे केलं जाते आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत पार्लमेंटच्या सभागृहात म्हणजे मंत्रिमंडळाच्या बैठकीत पार्लमेंटच्या सभागृहामध्ये आपण पाहतोय की जे विधेयक मांडण्यात आलेले आहे, जे प्रस्ताव मंजूर केले जातात ते सभागृहात मंत्र्यांनी जे सरकारी विधेयक मांडलेले आहे त्याला जनरली पार्लमेंट मान्यता देण्याचं काम करते आणि गैर सरकारी विधेयक तर पूर्णपणे मंत्रिमंडळाच्या इच्छेवर असते. मंत्रिमंडळाची इच्छा असली तरच ते पारित होतात, अन्यथा ते पारित होत नाही. आणि यावरनं आपल्याला दिसून येते की मंत्रिमंडळ खऱ्या अर्थाने शासन चालवणारं मंडळ आहे किंवा वास्तविक कार्यकारी प्रमुख म्हणून त्याला कार्य करावं लागते. आता इथे आपण मंत्रिमंडळाची कार्य व अधिकार पाहिला, रचना पाहिली. आपल्याला इथे 16 मार्क्सचा प्रश्न सुद्धा विचारला जातो की मंत्रिमंडळाची नियुक्ती सांगून त्याचे कार्य व अधिकार स्पष्ट करा असा प्रश्न सुद्धा येतो किंवा मंत्रिमंडळाची नियुक्ती स्पष्ट करा असा 4 मार्क्सचा प्रश्न आपल्याला येतो.
मंत्रिमंडळाची कार्ये सांगा असा 4 मार्क्सचा प्रश्न आपल्याला इथे विचारला जातो, किंवा मंत्रिमंडळाची स्थान व भूमिका स्पष्ट करा, हे 4 मार्क्सचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. इथे एक अजून प्रश्न निर्माण होतो की ब्रिटिश मंत्रिमंडळ व्यवस्थेची आधारभूत तत्वे कोणती आहे, कोणत्या तत्वावर मंत्रिमंडळ कार्य करते आहे. मंत्रिमंडळ सगळेजण मिळून कार्य करतात आहे, मग कोणत्या तत्वावर कार्य करतात आहे, तर ब्रिटिश मंत्रिमंडळाची आधारभूत तत्वे निश्चित झालेली आहे. पहिला तर मंत्रिमंडळ सामूहिक जबाबदारीच्या तत्वानुसार करतात, 1 फॉर ऑल आणि ऑल फॉर वन या तत्वावर ते कार्य करतात. एका करता सगळे आणि सगळ्यांकरता एक. आणि म्हणून एका मंत्र्याच्या विरुद्ध अविश्वासचा प्रस्ताव पारित झाला की संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागते. म्हणजे कुठल्याही या बाबतीत, म्हणजे जर कुठल्याही बाबतीत जर एका मंत्र्याच्या विरुद्ध जर अविश्वासचा प्रस्ताव पारित झाला तर संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागते. या तत्वाच्या आधारावर, म्हणजे सामूहिक जबाबदारीच्या तत्वावर हे मंत्रिमंडळ कार्य करतात. जशी सामूहिक जबाबदारी असते तसंच दुसरा वैयक्तिक जबाबदारीच्या तत्वानुसार सुद्धा मंत्रिमंडळ कार्य करते. म्हणजे प्रत्येक मंत्री आपापल्या खात्याशी बाबतीत पूर्णपणे वैयक्तिक रूपाने जबाबदार असतात. जर एखाद्या मंत्र्याच्या खात्यामध्ये कुठल्या प्रकारचा गैरव्यवहार झाला असेल तर संबंधित खात्याच्या मंत्रीला वेळ आल्यावर राजीनामा सुद्धा द्यावं लागते. म्हणजे जसं ते सामूहिक जबाबदारीच्या तत्वावर कार्य करतात तसंच त्यांना वैयक्तिक जबाबदारीचं सुद्धा कार्य करावं लागते. अशा वेळेला पार्लमेंटमध्ये त्यांना प्रश्न विचारले जाते, कॉमन सभागृहाचं त्यांना समाधान करावं लागते आणि कॉमन सभागृहाचं जर त्यांना समाधान करता आलं नाही तर वेळ प्रसंगी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा सुद्धा द्यावं लागते. पण कितीदा तरी असं असते की पंतप्रधानाच्या दृष्टीने त्या मंत्र्याची फार आवश्यकता असते आणि म्हणून पंतप्रधान त्याला राजीनामा देण्याची परवानगी देत नाही, कारण की संबंधित खात्याचा मंत्री राजकीय दृष्टीने त्याची उपयुक्तता अत्यंत महत्त्वपूर्ण असते. मग अशा वेळेला पंतप्रधान त्याची बाजू सांभाळत असते असं आपल्याला दिसून येते. तिसरा तत्व आपण पाहतोय की गुप्ततेच्या तत्वावर ते कार्य करतात. ब्रिटिश मंत्रिमंडळ व्यवस्थेमध्ये गुप्तता हे एक आधारभूत तत्व मान्य केलेले आहे आणि या तत्वामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये प्रत्येक मंत्र्याला संबंधित खात्याशी संबंधित स्वतःचे विचार मांडता येते, आपले विचार पूर्णपणे त्याला व्यक्त करता येते. पण कितीही कोणत्याही मंत्र्याशी मतभेद असला तरी त्यांना त्याची कुठे वाच्यता करता येत नाही. म्हणजे एखादा निर्णय त्यांनी घेतला, बाहेर येऊन ते असं म्हणू शकत नाही की अरे माझी इच्छा नव्हती तरी तो विधेयक पारित करण्यात आला किंवा त्यावर तो निर्णय घेण्यात आला. त्यांना बाहेर असंच दाखवावं लागते की आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे, कारण की सामूहिक जबाबदारीच्या तत्वाच्या आधारावर ते कार्य करते. आणि बैठकीमध्ये काय बोलले, कोणत्या विषयावर चर्चा केली, कोणाचं मत काय होतं याची त्यांना गुप्तता बाळगावी लागते. ते कुठेच त्यांना वाच्यता करता येत नाही. राजकीय एकजिनसीपणा, जनरली आपण पाहतोय की सगळे मंत्री एकाच पक्षाचे असले तर त्यांच्यामध्ये राजकीय एकजिनसीपणा असते, म्हणजे समान ध्येय धोरण असणे. जर आपण पाहता सध्या संमिश्र शासन पद्धती असते, संमिश्र शासन पद्धतीमध्ये सुद्धा किमान ध्येय धोरण मान्य करून ते लोक बाहेर राजकीय एकजिनसीपणा दाखवतात. उदाहरणार्थ आपण भारताचं उदाहरण घेऊया की महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना. आता शिवसेना पाहिलं तर बिलकुल वेगळी होती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसपेक्षा, पण तरीही त्यांनी किमान ध्येय धोरण मान्य करून आणि काय केलं, आपली सरकार गठीत केली. हे राजकीय एकजिनसीपणा, म्हणजे जरी संमिश्र सरकार असली, एकापेक्षा जास्त जर लोकांनी मिळून जर सरकार बनवली तरी किमान ध्येय धोरण मान्य करून ते लोक राजकीय एकजिनसीपणा, म्हणजे आमचं समान विचारसरणी आहे, समान ध्येय धोरण आहे, या आधारावर ते लोक कार्य करतात. आणि इंग्लंडमध्ये काही प्रश्नच नाही, कारण की इंग्लंडमध्ये द्विप्रधान पक्ष व्यवस्था आहे. एकाच्या हातात सत्ता आली तर दुसरा विरोधी पक्षामध्ये बसते. म्हणून राजकीय एकजिनसीपणा यांच्यामध्ये पाहायला मिळते, कारण की सगळेच एकाच राजकीय पक्षाचे असते, म्हणून यांच्यामध्ये राजकीय एकजिनसीपणा पाहायला मिळते. पुढचं तत्व आपल्याला पाहायला मिळते की एक नेतृत्व. सगळ्यांनी
मंत्रिमंडळामध्ये एक नेतृत्व मान्य केले असते, ते म्हणजे पंतप्रधानांचं नेतृत्व. जी बैठक होते पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होते. बैठकीमध्ये पंतप्रधानाच्या विचारांनाच महत्त्व दिलं जाते. पंतप्रधान जसं म्हणेल त्या अनुषंगाने सगळे मांडतात, कारण की त्यांना माहिती आहे की मंत्रिमंडळाला माहिती असते की जर आपण पंतप्रधानांच्या विरोधात गेलो तर आपल्याला मंत्रिमंडळातून हात धुवावं लागेल. आणि म्हणून आपण जनरली सगळ्यांनी एक नेतृत्व मान्य केलं असते, आणि एक नेतृत्व मान्य केल्यामुळे मंत्र्यांमध्ये कितीही मतभेद झालं तरी ते दूर करण्याचं काम पंतप्रधानांद्वारे केलं जाते. आणि म्हणून पंतप्रधानांचे नेतृत्व म्हणजे एकच नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलेले असते असं आपल्याला दिसून येते. आणि विभिन्न खात्याच्या मंत्रींना मार्गदर्शन करणे या एक नेतृत्वामुळे पंतप्रधानांना सोपं जाते आणि सगळेजण पंतप्रधानांच्या हिशोबाने काम करतात. अशा प्रकारे हे मंत्रिमंडळ या आधारभूत तत्वावर कार्य करत असते. जनरली हा प्रश्नसुद्धा आपल्याला 16 मार्क्सचा विचारला जाऊ शकते की मंत्रिमंडळ पद्धतीची आधारभूत तत्वे स्पष्ट करा, किंवा असा प्रश्न आपल्याला 4 मार्क्सचा विचारला जाऊ शकते की मंत्रिमंडळ पद्धतीची कोणतेही 2 आधारभूत तत्वे सांगा. नमस्कार, इथे पहिलं युनिट समाप्त झालेलं आहे.